मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. वाट यशाची या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये आपण 1 ऑगस्टला कदमवाडी, निमसोड, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य असं ओपनचं महाराष्ट्र केसरी मैदान होणार आहे. या मैदानातील प्रमुख पायऱ्यांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर मित्रांनो, पहिला प्रमुख पायरा या मैदानाचा आपला चटणी भाकरीचा बैल म्हणजेच घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबत आपला हिंदकेसरी देवाभाई आणि घरनिकीचा राजा ही जोडी पाळणार आहे. तर मित्रांनो, पुढील पायरा आहे, हा प्रमुख पायरा आहे या मैदानाचा आपला सर्वांचा लडका बिनजोडचा बादशाह राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर मथुर आणि कारोंड्याचा चिक्क्या आणि मथुर ही गाडी या मैदानामध्ये पाळणार आहे. चिक्क्याचं स्पीड तुम्ही बाकासूर सोबत पळताना बघितलंच आहे. आता तो मथुर सोबत या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. अतिशय टॉपचा पायरा आहे. पुढील टॉपचा पायरा आहे मित्रांनो आपला किरणप्पा शाळगाव यांचा हिंदकेसरी रायना आणि त्याच्यासोबत आपला पाळणार आहे हिंदकेसरी लखन आणि रायनाची गाडी या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. मागील मैदानामध्ये रायनाने 1 नंबर करून हिंदकेसरीचा किताब पटकावलेला आहे. आणि यानंतरचा पायरा आहे मित्रांनो पेडगावच्या मैदानामध्ये ज्याने 1 नंबरचा मान पटकावला असा आपला हेमंत फुलोरे यांचा दोरलीचा हरणे आणि त्याच्यासोबत वाटेगावकरांचा बादल पाळणार आहे. मित्रांनो, विठ्ठल केसरी मैदानाचा 1 नंबरचा मानकरी बादल आणि पेडागावचा मैदानाचा 1 नंबरचा मानकरी हरण्या आणि बादलची जोडी या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. अतिशय टॉपची जोडी आहे मित्रांनो. आणि यानंतर आपलं बैलगाडी क्षेत्रातील देखणं हत्यार म्हणजेच पिस्टन 22-11 आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. थोडीशी दुखापत झालेली आहे पिस्टनला, त्यामुळे आपल्याला या मैदानामध्ये पिस्टन पळताना दिसणार नाही मित्रांनो. पुढील पायरा या मैदानाचा टॉपचा पायरा मित्रांनो, हा देखील ही घरचीच गाडी पाळणार आहे. ही सम्राट आणि राजाची गाडी शाकीरभाई संभाजीनगर यांची ही गाडी या मैदानामध्ये पाळणार आहे. ही देखील घरची गाडी अतिशय टॉपची गाडी आहे मित्रांनो, ही या मैदानामध्ये पाळणार आहे. पुढील टॉपचा पायरा आहे तो म्हणजे आपला सोन्या 22-11 आणि त्याच्यासोबत बरेच दिवस गुलालापासून लांब असलेला कॉकटेल उर्फ सुंदर ही गाडी या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. कॉकटेल आणि सोन्याच्या गाडीला अतिशय चांगलं स्पीड लागेल आणि गाडी नक्कीच गुलालासाठी पात्र होईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो. यानंतर पुढील टॉपचा पायरा आहे तो म्हणजे शेवाळ्या आबांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत पळणार आहे उर्मिला गायकवाड मथुरा फार्म चिंचाळी यांचा अर्जुन बरेच दिवस झालं गुलालात आहे मित्रांनो. पाखऱ्या आणि अर्जुनची गाडी अतिशय चांगलं स्पीड लागेल या गाडीला. दोन्ही हिंदकेसरी जोडी आहे, त्यामुळे आपल्याला ही जोडी या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. अतिशय टॉपची जोडी आहे अर्जुन आणि शेवाळ्या आबांचा पाखऱ्या. पुढील जोडी आहे मित्रांनो आत्ताच चर्चेत असलेला बैल वकील आणि वकीलसोबत पेडगावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी शिरसोडीची रायफल आणि चर्चेत असलेला वकील ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. आणि या गाडीवरती नक्कीच आता बारीक ड्रायव्हर स्वतः बसतील आणि ही गाडी देखील गुलालासाठी पात्र करतील. अतिशय मोठं मैदान आहे मित्रांनो. यानंतरचा पुढील टॉपचा पायरा आहे तो म्हणजे भुंगा डॉन मिलिंद पाटील यांचा भुंगा आणि कोरेगावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी स्वराज 855 स्वराज आणि भुंगाची गाडी या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो. यानंतरचा पुढील टॉपचा पायरा आहे तो म्हणजे वेगाचा शेवट निंबाळकर सरांचा काळीज अभिजित भैया पवार यांचा सर्जा आणि त्याच्यासोबत पळणार आहे मित्रांनो तो म्हणजे घोटचा सर्जाचं स्पीड तर सगळ्यांना माहीतच आहे. घोटचा सर्जा आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी जेव्हा एकत्र येईल तेव्हा पूर्ण महाराष्ट्राला समजेल की बैलगाडा क्षेत्रातील स्पीड काय आहे ते आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. यानंतरचा पायरा आहे मित्रांनो, तीही घरचीच गाडी पाळणार आहे मित्रांनो. विठ्ठल नानांचा तेजा आणि दिवान्या ही गाडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसेल. याआधी पण ही गाडी पाळलेली आहे आणि गाडीने गोलाल देखील केलेला आहे आणि या गाडीवरती विठ्ठल नाना स्वतः बसले होते. पुन्हा एकदा ही गाडी पाळणार आहे. आणि यानंतर आपला सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातील देव एक सेलिब्रिटी असा बकासूर अक्रम हिंदकेसरी बकासूरचा पायरा शाकीरभाईंच्या चिमण्यासोबत आहे. चिमण्या आणि बकासूरची गाडी आपल्याला 1 ऑगस्टच्या होणाऱ्या कदमवाडी मैदानामध्ये दिसणार आहे आणि नक्कीच ही गाडी प्रथम क्रमांक पटकावेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो. आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. अजून या व्यतिरिक्त बकासूर मथुर हे नंदी आहेत, त्यांनी कोणासोबत पळायला पाहिजे, कोणासोबत पायरा करायला पाहिजे, याबद्दल तुमचं मत काय आहे मित्रांनो ते आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.